जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेलं सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरू करूया. आपण 21 समासी समर्थांचं जे प्रकरण आहे छोटं, 5 समास आहेत, पंचसमासी. 21 समासी नव्हे, पंचसमासी. तर त्या पंचसमासीपैकी दुसरा अध्याय आपण बघतो आहोत सध्या. तर या दुसऱ्या अध्यायातले आपले काल 4 श्लोक झाले होते की ते कसं आहे त्याबद्दल समर्थ सांगत होते. आज 5वा श्लोक बघूया. आपल्याला सगळ्यांना स्क्रीनवर दिसतोय श्लोक तो. सस्वरूपी भुली पडता, बाधू लागे मोह ममता, तेणे गुणे देह हंता दृढ होय. सस्वरूपी भुली पडता, बाधू लागे मोह ममता, तेणे गुणे देह हंता दृढ होय. स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी काल समर्थांनी आपल्याला सांगितलं सस्वरूपी सावधपण हेच ज्ञानाचे लक्षण. ज्ञान कशाला म्हणायचं आहे तर स्वरूपाच्या ठिकाणी सावधता, सावधानता, आणि स्वरूपाच्या ठिकाणी बेसावधपणा. आज तो बेसावधपणाबद्दलची ही ओवी आहे. स्वरूपी भुली पडता, जिथे मी सावधान राहायला हवं तिथे मी बेसावध होतो. आणि तिथे समर्थ म्हणतात सावध राहणे. सावध राहणे म्हणजे काय? आपण लक्ष ठेवतो त्याच्यावर. आपण त्या ठिकाणी आपलं सगळं चित्त, त्या चित्तामधनं आपल्याला ती गोष्ट हलूच देत नाही कधी. मी एखाद्या बाबतीत सावध असेन तर, उदाहरण द्यायचं म्हटलं तर रिंगटोन. अनेक फोन असतात, त्यापैकी माझी रिंगटोन मला बरोबर समजते नाही का, कारण त्या रिंगटोनबद्दल मी खूप सावध असतो. ती वाजल्या वाजल्या मला वाटतं माझा फोन आला. आणि असं काही वेळ होतं की 2-3 जणांची रिंगटोन सारखी असते आणि ती रिंगटोन ऐकल्यानंतर मला वाटतं माझा फोन आला, कारण ते रिंगटोनबद्दल मी सावध असतो. रिंगटोनबद्दल नसतो मी सावध, मी माझ्या फोनबद्दल सावध असतो. माझ्या मनाचा एक कप्पा अखंड आत्ताच्या सद्यस्थितीत मोबाईलने व्यापलेला असतो. माझं व्यवधानापैकी एक थोडा भाग मोबाईलमध्ये असतो, कारण त्यामध्ये नुसतं फोन येणे जाणे आता शिल्लक नाही आहे, बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे मी तिथे सावध असतो. मी माझ्या त्या मोबाईलबद्दल सदैव सावध असतो आणि म्हणून रिंगटोन वाजल्या वाजल्या माझं लक्ष तिथे जातं. बाकीच्यांना ती रिंगटोन काही वेळा ऐकायला येत नाही. मला तो आतल्या खोलीत असेल तरी ते ऐकायला येते रिंगटोन आणि बरोबर मी धावत जातो. सावधानता. समर्थांनी काल सांगितलं सस्वरूपी सावध असायला हवं. म्हणजे माझ्या चित्तामधनं, बुद्धीमधनं मी सगळा व्यवहार जरी करत असेन तरी माझा तो कप्पा एक सावधपणाचा, म्हणजे माझा चित्तामधला एक भाग सदैव आत्मस्वरूपाच्या बद्दलचं चिंतनात असलेला पाहिजे, किंवा मला त्याचा विसर पडता कामा नाहीये. विसर पडलं तर काय होतं ते समर्थ आजच्या या ओवीत सांगतात. सस्वरूपी भुली पडता, बाधू लागे मोह ममता. मला मोह आणि ममता ही बाधायला लागते. बाधा होते त्यांची. म्हणजे मोह आणि ममता दोन्ही गोष्टींची बाधा होते. मोह उत्पन्न होतो, बुद्धी मोहित होते, बुद्धीला कळेन असं होतं. निर्णय देण्याची क्षमता बुद्धीची कमी होते मोह झाला म्हणजे. कारण बुद्धी निर्णय देते, पण मी माझ्या मनाच्या पातळीवर असल्यामुळे आणि मन मोहित झालेले असल्यामुळे तो मोहितपणा बुद्धीवर छाप पाडतो, बुद्धीवर तो येतो आणि जणू काही बुद्धी मोहित झाल्यासारखी होते आणि तिची निर्णय क्षमता कमी होते. आणि म्हणून निर्णय क्षमता कमी झाली बुद्धीची की माझे निर्णय चुकतात आणि निर्णय चुकले म्हणजे मला आयुष्यात तोटा सहन करावा लागतो. आणि हा प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक ठिकाणचा हाच नियम आहे. म्हणून बुद्धिं मोहयसीव मे, माझी बुद्धी मोहित झाली असं अर्जुन सांगतो. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्. तर माझी बुद्धी मोहित झालेली आहे, तर तू मला ह्यातनं बाहेर काढ. म्हणून समर्थ इथे म्हणतात स्वरूपाची भुली पडता, स्वरूपी भुली पडता. स्वरूपाच्या ठिकाणी भुली पडणे हाच खरं सांगू का सगळ्या गोष्टीची जड काय असेल तर तिथे भुली पडणे हे एवढीच जड आहे. दिस इज द रूट कॉज ऑफ ऑल इव्हिल्स. त्या आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मला विसर पडलेला आहे. बस हेच सगळ्या दुःखाचं आणि हेच सगळ्या क्लेशाचं कारण आहे.
माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी माझा पडलेली भुली किंवा माझं झालेलं विस्मरण किंवा मला आठवण न शणे, सगळ्या शब्दातनं एकच सांगायचं आहे खरं म्हणजे, मला त्याचं स्मरण नाही आणि हेच सगळ्याचं दुःखाचं कारण आहे. मला त्याचं स्मरण नाही आणि मग ते रिकामं राहत नाही. स्मरणाची जी जागा असते, माझी बुद्धी, माझं मन, चित्त, ते रिकामं नाही राहत, ते दुसऱ्या कशाने तरी व्याप्त होतं. मला स्वरूपाच्या ठिकाणी भुली पडलेली आहे, त्याचं विस्मरण झालंय, म्हणजे मला दुसऱ्या कशाचं ते स्मरण निर्माण झालेलं आहे आणि ते स्मरण म्हणजेच देहबुद्धीचं स्मरण आहे. म्हणून समर्थ पुढे लगेच सांगतात की तेणे गुणे देह अहंता दृढ होय. माझा देहाची अहंता, अहंकार हा दृढ होतो. हे देह अहंता दृढ होते म्हणजे ॲक्च्युली आपली सगळ्यांची देहबुद्धीच दृढ झालेली आहे. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मनाची श्रुत ती देहबुद्धी जी आहे म्हणजे देहाला मी मानणे, ह्याचा हे म्हणायची देहबुद्धी. देहाला मी मानायला लागतो ही माझी झालेली देहबुद्धी ही एका जन्माची नसून जन्मोजन्मांचं कीट जमलेलं आहे. ते प्रचंड घट्ट झालेलं आहे, वज्रासारखं झालेलं आहे ते. आणि ते वज्रासारखं जे आहे त्याचं पाणी होण्यासाठी म्हणून, ते विरघळण्यासाठी, नाहीसं होण्यासाठी म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी, त्याबद्दलचं विस्मरण होण्यासाठी किंवा त्याचं विस्मरण होण्यासाठी मला कशाचं दुसऱ्याचं तरी स्मरण करायला हवं. हे रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे थोडक्यात. मी आत्मा आहे, ही माझी आत्मबुद्धी, तिचं विस्मरण झालंय आणि दृढ झाली ती माझी देहबुद्धी. आता ही घालवण्यासाठी मला काय करायला हवं, ती आत्मबुद्धी दृढ करायला हवी आणि मग ह्याचं विस्मरण पडेल. ह्याचं देहबुद्धीचं मी विस्मरण करण्याचा प्रयत्न केला तर तो विस्मरण कधीही पडत नाही. मी देहबुद्धी आता विसरतो असं म्हणायला जेव्हा आपण लागू तेव्हा प्रत्यक्षात तीच दृढ होते. कारण ह्या मायादेवीचं हे असं विचित्र आहे. समर्थ म्हणतात उपायाचा अपाय करून दावी. मी जो उपाय करीन ना त्याचा ती अपाय करून टाकते. थोडक्यात सांगायचं म्हणजे हल्लीच्या याच्यात एकादशीचा उपास हा उपायाचा सध्या आपण अपाय करतो कधी कधी. म्हणजे मी एकादशीच्या दिवशी साबुदाण्याचे वडे इत्यादी जेवढं काही खाईन तेवढं माझ्या पोटाला मिळण्याची विश्रांतीची केली गेलेली एकादशीची सोय मी सर्वथैव पोटाला दुप्पट त्रास देऊन उपायाचा अपाय करून टाकतो. म्हणजे त्या दिवशी मला विश्रांतीची जी गरज आहे, पोटाकडे असणारं विश्रांती हे न होता पोटाला मी अधिक दुःख त्रास देतो, उपायाचा अपाय होतो. आणि तसंच आहे देहबुद्धी ही विसरायचा मी प्रयत्न केला तर ते उपाय न होता त्याचा अपाय होतो. मग त्याच्याऐवजी व्हायचं काय, करायचं काय, तुम्ही एक रिकामं करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते दुसऱ्याने भरण्याचा प्रयत्न करायचा. इट इज लाईक अन इंजेक्शन. म्हणजे ते आपण कसं करतो, इथून मागून ते भरलेलं आहे त्याला आपण मागून दट्ट्या देतो आणि मग ते सगळं बाहेर जातं. तसं ते करावं लागतं. ती देहबुद्धी जी आहे ती घालवण्यासाठी आत्मबुद्धीचं स्मरण मी वाढवत गेलो की ती देहबुद्धी आपणहून क्षीण व्हायला लागते. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात स्वरूपी भुली पडता, प्रत्यक्ष माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी विसर पडला की बाधू लागे मोह आणि ममता. मला मोह आणि ममता बाधायला लागते. मोह सांगितलं तसं आणि ममता म्हणजे ममत्व, माझं आहे असं वाटणे, त्याला ममता म्हणायचं. ममत्व माझं आहे, प्रत्येक गोष्ट माझी अशी वाटत राहते आपल्याला आणि ते वाढत जातं. इतकी सगळी व्यवधानं माझी जी आहेत ना ही केवळ आणि केवळ मोह आणि ममतेमुळेच व्यवधानं असतात. मोह आणि ममता सुटली की व्यवधानं सुटतात, मग व्यवधानं राहत नाहीत. पण मला मोह आणि ममता आहे तितकी व्यवधानं माझी अधिक आणि जितकी व्यवधानं अधिक तेवढे माझ्या दुःखाची कारणं अधिक. तितकं मी देहबुद्धीतून आत्मबुद्धीला जायला अवघड. हे सगळे असे लाईनशीर सिद्धांत आहेत. असेच हास्य घडतात हे सगळे. म्हणून समर्थ म्हणतात की तेणे गुणे देह अंता दृढ होये. मोह आणि ममता वाढायला लागल्यानंतर घडतं काय, माझे देह आणि माझा अहंकार हा दृढ व्हायला लागतो. साधी गोष्ट आहे. जेवढं म्हणून मी आपलं मानायला लागतो तेवढं तितक्या गणिक माझी व्यवधानं वाढत जातात आणि तितक्या गणिक मला आत्मस्वरूपाचं स्मरण राहण्याच्या ऐवजी ह्या मायेचं स्मरण राहायला लागतं. आणि मग ज्या वेळी मायेचं स्मरण वाढत जाणार आहे त्या वेळात परब्रह्माचं स्मरण राहायचं कसं स्थिर, शक्यच नाही. म्हणून
ते सोडण्यासाठी म्हणूनचा उपाय आहे सगळा हा. ते आत्मस्वरूपाचं अखंड स्मरण राहणे. जमलेलं कीट, अत्यंत तेलकट झालेलं भांड, अंतर्बाह्य तेलकट झालेलं भांड आहे. वरूनही तेलकट आहे आणि आतूनही तेलकट आहे. त्याला काय करायला हवं? बराच वेळ साबणात बुडवून ठेवायला लागतं. आणि ते बुडवून ठेवणे म्हणजेच साधना आहे. तीच साधना आहे. आणि तो साधन कालावधी आहे. जितकं तेलकट तितकं ते गरम साबणात बुचकळून ठेवायला पाहिजे भांड. ती माझं साधनेचा काळ आणि लागणारा साबण म्हणजे त्याची दृढता ही त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, तेणे गुणे देह हंता दृढ होय. आता समर्थ पुढे एक छोटीशी यादी देतात 2-3 श्लोकांमध्ये. मी काय काय आपलं मानतो, ढिगाचं आपलं मानत असतो, पण समर्थ थोडंसं फॉर एक्झाम्पल पर्पज नमूद करतात. पुढचा श्लोक बघूया आपण. आपल्याला स्क्रीनवर दिसतोय तो श्लोक. माझी माता माझा पिता, माझे पुत्र माझी कांता, माझे बंधू माझी सुता, ज्या माता माझा. माझी माता माझा पिता, माझे पुत्र माझी कांता, माझे बंधू माझी सुता, ज्या माता माझा. आता ह्या सगळ्याचा अर्थ तर सरळ सरळ आहे, आपल्या सगळ्यांनाच ते कळलेलं आहे की अत्यंतिक जवळचं म्हणजे घरातले संबंध हे मी पहिले आपले मानत असतो, माझे मानत असतो. आणि ते स्वाभाविकही आहे. व्यवहाराच्या दृष्टीने ते तसंही आहे, बरोबर आहे, नाही असं नाही. पण ज्यावेळी मी परमार्थासाठी जर मला वाटचाल करायची असेल तर मग मला माझ्या मनामध्ये ह्या सगळ्या संकल्पना स्वच्छ करून घ्यायला लागतात. मला ते क्लिअर समजून पटवूनच घ्यायला लागतं. व्यवहाराच्या पातळीवर मला आहे तसंच वागायचं आहे, त्याच्यात काही गफलत नाही करायची. पण ते व्यवहाराच्या पातळीवरनं मी ज्या क्षणी परमार्थाच्या पातळीवर येईन, माझा मी असेन, त्या वेळात ह्यातली कुठलीही बाधा माझ्या मनापर्यंत येताच कामा नये. आणि त्या बाबतीत मात्र साधकाला अत्यंत दृढ राहावं लागतं. हे माझं नाही, ह्याचा अर्थ माझं नाही हे नक्की असायला लागतं आतमध्ये. काय काय आपण आपलं मानतो. समर्थ म्हणतात, माझी माता, आई, वडील, मुलगा, मुलगी, सून, जावई. तुम्ही म्हणाल, बुवा तुम्हाला तिथे बसून सज्जनगडावरनं बोलायला काय जातं? आम्हाला माहिती आहे आम्हाला नाती गोती कशी जपावी लागतात. तुम्हाला कुठे काय आहे सगळा संसार. एक्झॅक्टली, अगदी बरोबर आहे हे याबद्दल वादच नाही. म्हणून तर वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आम्हाला की अंतःत्यागी बहिःसंगी लोके विहर राघव. आतून त्याग करायचा आहे, बाहेरून त्यागाची अपेक्षाच नाही आहे, बाहेरून त्याग सांगितलेलाच नाही आहे. मी माझं कर्तव्य कर्म जे आहे ते जर यथोचित मला जमत नसेल तर माझ्याने परमार्थही होणार नाही आहे. आणि कर्तव्य कर्म करणे हे फक्त बाह्यांगावर अवलंबून आहे आणि ते बाह्यांगाच्याच पातळीवर मला ठेवायचं आहे. मी काय करतो ते माझ्या अंतरंगाच्या पातळीवर आणतो. थोडक्यात म्हणायचं म्हणजे एखादा पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि जॉब संपल्यानंतर तो घरी आला आणि जर त्याने घरात सगळे नियम लावायला लागला जसं तो पोलीस स्टेशनमध्ये लावतो, चालेल का हो? घरातले लोक त्याला त्याच्याच घरातनं बाहेर काढतील. म्हणजे त्याची मुलं बायको ही त्याने लावलेले नियम नाही घरात चालत का? कारण ते बाह्यांगाचं विश्व आहे. ते ऑफिसचं सगळं काम ऑफिसमध्येच ठेवायचं. तुम्ही घरात आल्यानंतर घरच्याप्रमाणे वागायचे. बाह्यांगाचं आणि अंतरंगाचं हे मला बायफर्केट करता आलं पाहिजे. ते माझ्या मनाच्या पातळीवर आणि बुद्धीच्या साह्याने ते मला बाजूला करायचं आहे. आपण गुंतो ते मनाच्या पातळीवर गुंतो आणि बुद्धी निर्णय द्यायला कचरते. एवढं आपलं नुकसान होतं. बस चूक इतकी होते, ज्याची बुद्धी कचरत नाही निर्णय द्यायला तो साधक झालाच म्हणून समजा. मला आवश्यकता आहे बुद्धीने दिलेल्या निर्णयावर अंमलबजावणी करण्याची. म्हणून बाह्यांगाचं जे आहे ते बाह्यांगाचं बाहेरच ठेवायचं. काय काय माझं म्हणतो मी, सगळं जितकं म्हणून मी माझं म्हणतोय ते सगळं बाह्यांगाचं आहे, ते मी बाहेरच ठेवलं पाहिजे. मी अंतरंगाच्या साधनेमध्ये त्या बाह्यांगाचं काहीच आत आणता कामा नये. म्हणजे दरवाजा लावला एकदा आणि मी माझ्या इथे आलो खोलीत की तो विषय संपलेला पाहिजे. आता आपल्याला स्क्रीनवर दुसरी ओवी दिसत आहे. माझे घर माझा संसार, माझी जन्मभूमी सार, माझे सोयरे अपार, शेत वाडे पशु माझे. परत एकदा वाचूया ती ओवी. माझे घर माझा संसार, माझी जन्मभूमी सार, माझे सोयरे अपार, शेत वाडे पशु माझे. सगळं माझं आहे. मी आणि माझं, अहम आणि ममत्व, माझं आणि मी,
दोन्ही गोष्टी परमार्थाला अत्यंतिक घातक आहेत. खरं सांगायचं म्हणजे माझं जेवढं आहे ना ते एक वेळ सोडवता येतं, पण मी मात्र सोडवता येणं फार अवघड असतं. कारण मी अंतरंगाच्या साधनेला जरी बसलो तरी मी सकट जाऊन आत बसत असतो. परंतु तिथपर्यंत जाणे ह्याला सुद्धा श्रम लागतात. कारण माझं जेवढं म्हणतो ना ते सगळं त्या अंतरंगाच्या साधनेत बसल्यानंतर ध्यानावस्थेत त्रास देतं. ध्यान लागत नाही ह्याचं कारण काय? मी ध्यानाला बसलो, नामस्मरणाला बसलो की माझं नामस्मरण वा ध्यान लागत नाही ह्याचं कारण काय आहे? ममत्व एवढंच कारण आहे, दुसरं काही कारण नसतं. मी बाह्यांगावर सगळं चिकटलेलं असतं. म्हणजे आत्ता जे समर्थांनी सांगितलंय, माझं घर म्हणजे आधी पहिले माझ्या घरातली सगळी माणसं, आई वडील, मुलगा मुलगी, सून जावई, मी सगळी नाती, थोडक्यात अत्यंतिक जवळची, ज्याला आपण घरातली नाती म्हणतो, अशी सगळी. आणि घरातल्या नात्याबरोबर ती घरातली नाती नेटकीपणे जपण्यासाठी लागणारे सगळे मिळवलेले पदार्थ. मग ते पुढच्या ओळीत सांगितले समर्थांनी की शरीर, घर, संसार, जन्मभूमी सगळे आप्त. आणि ह्याच्या ठिकाणी माझं जडलेलं चित्त, मी अंतरंगाच्या मध्ये आलो, साधनेला बसलो की माझे विचार ह्याच विश्वामध्ये धावत असतात. ममत्व सुटल्याशिवाय ध्यान कधीही लागत नाही. ममत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने ध्यान किंवा नाम हे होतच नाही. आणि ते दृढ होण्यासाठी म्हणून मला त्यांचा त्याग अंतःकरणातून करायचा आहे. माझं मन चिकटलंय, मान्य आहे, आणि ते चिकटलेलं असतंच, स्वाभाविक आहे. पण ते चिकटलेलं जे मन आहे त्या मनाला आपल्यालाच समजवावं लागतं की हे सगळं नाशिवंत आहे. आपण मागे एकदा हा श्लोक बघितला होता, ह्यातलं कोणीही खऱ्या अर्थाने माझं कधीच नसतं, नाहीतर वाल्मिकी ऋषीच झाले नसते. आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे, नारद भेटले आणि त्याने विचारायला सांगितलं ह्या पापाचे भागीदार होणार आहे का कोणी? त्याने जाऊन विचारलं आणि त्याला धक्का बसला. कारण धक्का का बसला? तो गृहीत धरत होता मी त्यांच्यासाठी सगळं करत आहे, तर त्यातनं निर्माण होणारं जे फळ आहे ते पण त्यांनी भागीदार व्हायला हवं. तुमच्यासाठी मी करतोय, आपलं असतं ना, असंच असतं, हे सगळं मी करतोय, धावपळ ती तुमच्यासाठी करतोय आणि त्याची जाण तुम्हाला नाही. तुम्ही त्या जाणीवेने माझ्या श्रमामध्ये भागीदार नाहीत, हेच सांगायचं असतं आपल्याला. आणि तिथे चेंज झाला. वाल्ह्याचा वाल्मिकी ऋषी होण्यासाठीची सुरुवात झाली ती त्याने बाह्यांग कटआउट केलं. बास, आता हे माझं नाही. ज्या सगळ्यांना मी माझं म्हणत होतो त्यातले कोणीच माझे नाही आहेत हे त्याला क्लिक झालं, त्याला बोध झाला त्या गोष्टीचा. आणि हा जो बोध होणे आहे ह्यालाच मुमुक्षुत्व आणि त्याची लगेच साधकावस्थेमध्ये परिणती होते. जर ते तीव्र असेल तर तो साधक सटासटा पावलं टाकायला लागतो त्याच्या साधन मार्गावर. म्हणून ते कटआउट करायला लागतं. आणि कटआउट करण्यासाठी समर्थ इथे आपल्याला सांगतात की माझे त्याच्या पुढची ओवी बघूया आपण, आपल्याला स्क्रीनवर दिसते ती ओवी. माझे शरीर माझी संपत्ती, माझे वैभव माझी संतती, सर्वांचा अभिमान चित्ती दृढ झाला. माझे शरीर माझी संपत्ती, माझे वैभव माझी संतती, सर्वांचा अभिमान चित्ती दृढ झाला. अभिमान आपण धरतो, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मनामध्ये एक अभिमान असतो, नाही का? तो अभिमान असतो म्हणूनच आपल्याला तळमळायला होतं. ह्याचं समर्थ म्हणतात, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. त्या भगवंताला दासांचा अभिमान वाटतो. आपण अभिमान कशा संदर्भात बाळगतो? ज्याला मी माझं मानतो, ज्याला मी आपलं मानतो, इट इज माइन, त्याबद्दल आपल्याला अभिमान असतो. आणि देवाला भक्ताचा अभिमान असतो, कारण देवाला तो भक्त आपला वाटतो, तो माझा आहे, ही इज माइन, हे भगवंताला वाटतं. पण ही खूप उत्तम स्थिती आहे. आपल्याला जे अभिमानास्पद वाटतंय, भगवंताला भक्त आपलासा वाटतो, तो भक्ताला त्याच्यामध्ये सामावून घेतो. मी ज्याला ज्याला आपलं मानतो त्याला मी माझ्यात सामावून घेऊ शकत नाही, कारण ती माझी कपॅसिटी नाही, ती त्याची कपॅसिटी आहे, भगवंताची. आणि म्हणून मी आपलं जे जे सगळं मानतो त्याबद्दल मी अभिमान धारण करतो. आणि हा धारण केलेला अभिमानच माझ्या नाशास कारणीभूत ठरतो. ते मी माझं मानतो,
त्याबद्दल मी अभिमान धरतो आणि मग धडपड करतो. माझं आयुष्य सगळं धडपडीत जातं. शंकराचार्य म्हणतात की संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती डुक्रुच करणे. डुक्रुच करणं ह्यातलं काही लक्षात राहत नाही. यावद वित्तोपार्जन शक्ता तावत निज परिवारो रक्तः. नंतर वार्ता कोपी न पृच्छती गेहे. तुम्ही जोपर्यंत वित्त पैसे मिळवू शकता तोपर्यंत तुम्हाला घरातील लोकांची तुम्हाला किंमत देतात. ज्या क्षणी पैसा हा एक द्योतक आहे, तुमच्याकडनं तुम्ही मिळवत काही असाल तर मिळवलेलं तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही देऊ शकता म्हणून समाज तुम्हाला किंमत देतो. मग ते माझे मानलेल्या सकट सगळेजण असतं. ज्या क्षणी तुमच्याकडनं काही मिळणं बंद होतं त्या क्षणी तुमची किंमत शून्य होऊन जाते, संपते. आणि हे जगातलं त्रिवार सत्य आहे. मी आज ऑफिसमध्ये आहे, ऑफिसमध्ये मॅनेजर आहे आणि मग मॅनेजरच्या पोस्टवर असल्यामुळे सगळेजण सन्मान देतात. मी उद्याला रिटायर झालो आणि मग 1 वर्षानंतर मी ऑफिसमध्ये गेलो, मला तो सन्मान कधीच मिळत नाही. ॲज अ ग्रॅटिट्यूड म्हणून लोक तुम्हाला विचारपूस करतील, पण तुम्ही जर रोज जायला लागलात तर तुम्हाला कोणी नंतर विचारणार नाही आहे. कारण तुमच्याकडनं आता त्या लोकांना मिळण्यासारखं काही नाही, ते संपून गेलं. असंच आपल्या परिवाराचं होतं. तुमच्याकडनं मिळण्यासारखं काही नाही असं म्हटलं की लोक तुमचा त्याग करतात. आणि हाच नियम, अगदी हाच नियम या देहाचा आहे. ज्या क्षणी मला पक्क कळतं की या देहापासनं मला काहीही आता सुख मिळत नाही, मी या देहाचा त्याग करतो. तोपर्यंत माझ्याकडनं या देहाचा त्याग होत नाही. तोपर्यंत मला आशा जडून राहिलेली असते याच्यातनं मला सुख मिळेल. ती पक्की संपली की आता मला या देहाकडनं सुख समाधान मिळणार नाही की मी या देहाचा त्याग करतो. तोपर्यंत माझ्याकडनं त्याग होत नाही. आणि म्हणून हा नियम असाच्या असा असल्यामुळे खरं तर आपल्याला पटवून घ्यायला सोपं आहे, पण तरीसुद्धा पटत नाही पटत आपल्याला. तुमचं काय, माझंही तसंच, आपल्या सगळ्यांचं तसंच आहे. मला पटतंय ह्याचा सगळ्याचा त्याग करायचा आहे मला, पण माझ्याकडनं परिपूर्ण त्याग नाही होत. मी त्यांना विसरू शकतो असं मला वाटतं, प्रत्यक्षात विसरलं जात नाही. आणि ह्याचं कारण आहे की मी दुसरं काहीतरी आठवायचा प्रयत्न करायला हवा तर ह्या गोष्टींचा विसर पडेल. मी हे विसरू म्हटलं की तितकं मी आठवतच राहत असतो. मला आता माझे सगळे हे आपले वाटत नाहीत, मला ह्या सगळ्यांना आपलं मानून घ्यायचं नाही आहे असं नुसतं मी जर म्हणत राहिलो तर मी त्यांचंच चिंतन करणार आहे. माझ्याकडनं ते विसरले जाणार नाहीत. मी माझं चित्त रामाकडे, सद्गुरूकडे, सद्गुरू वचनांकडे हे जर मी दृढ केलं, तिथे जर मी स्थिरावलो तर आपणहून हे सगळं ज्याला मी मम म्हणतोय आणि माझं म्हणतोय आहे ते सगळंच्या सगळं आपणहून नाहीसं होणार आहे. आणि तसं घडावं ह्यासाठी समर्थ आपल्याला सांगतात की मी काय काय मानतो, तर सर्वांचा अभिमान चित्ती दृढ झाला. ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनामध्ये अभिमान दृढ झालेला आहे आणि हाच अभिमान माझ्या नाशास कारणीभूत होतोय. आणि तसा जर होऊ नको हवा असेल तर आपण समर्थांनाच प्रार्थना करूया आणि त्यांना सांगूया, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. जय जय रघुवीर समर्थ.